नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपला परिचय. मी संजय रावसाहेब मोरे, एकतपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आज इकडे कसं काय येणं केलं? आवर्जून फार दिवसातनं म्हणलं जायचं होतं त्यासाठी म्हणलं जाऊन एकदा यावंच म्हणलं. सहज उमदी यात्रेला गेलतो. बरं. उमदी यात्रेतनं फोन लावला मळगे साहेबांना आणि म्हणलं कुठल्या मार्गे कसं यायचं आहे. मग ते म्हणले ह्या मार्गाने या, तिथं आल्यावर कॉल करा मला, मी सांगतो. त्या मार्गाने मी आलो. इथं गोट्याला व्हिजिट दिली. गोटा बघून समाधान वाटलं. बऱ्यापैकी जातीवंत खिलार गाई बैल सगळं व्यवस्थित आहे. बघून समाधान झालं. गायला निवारा केला आहे मस्तपैकी. शेड वगैरे छान आहे. माझी ओळख कधीपासून आहे? आपली ओळख जवळजवळ 7-8 वर्ष झाली ओळख आहे तुमची माझी. बरं. हां, तुम्ही येऊन घरी येऊन आपलं चॅनलची ही केली, शूटिंग घेतली, मुलाखत घेतली. आता इथं आल्यानंतर माझं बोलणं, अभ्यास म्हणा, जाहिरात करणं आणि इथं वास्तव जाग्यावर कसं काय फरक वाटतो? नाही, एकदम जी अभ्यास करणं आणि जी आता जाग्यावर जे बघतोय ती एकदम व्यवस्थित वाटते. हां. असं व्हिडिओमध्ये बघणं आणि समक्ष बघणं याला जमीन आसमानचा फरक आहे. हो. मग इथं आल्यानंतर किती खिल्लार बघायला भेटले? इथं आल्यानंतर जवळजवळ 10-15 जनावर बघायला मिळाले. यात्रेत किती वेळ थांबला होता? यात्रेत 2-3 तास थांबलो, पण तर इथं जशी गोट्यावर आहे ती हां. तशी एक आहे तिथं मनात म्हणजे पसंत पडली नाही. यात्रेत काय उद्देश ठेवून गेलता तुम्ही? यात्रेत काय जर जाती जनावरं येतेली म्हणूनच गेलतो तिकडं. बरं. तिथं काय जातीची जनावर काय भेटले नाहीत बघायला. जातीचं जनावर म्हणजे सर काय सांगू शकाल वर्णन? त्याचं वर्णन म्हणजे जसं पाहिजे तसं शरीर बांधा म्हणा, हां. कलर म्हणा, डोळ्याची रचना, शिंगाची रचना, शेपूट, तळखूर सगळं व्यवस्थित जिथलं तिथं. सध्या काय करता सर तुम्ही? सध्या मी पंचायत समितीला नोकरी करतोय. बरं. कधीपासून? मी जवळजवळ आता 30 वर्ष झाली. मग नोकरी करत असून सर तुम्ही म्हणजे खिलारचं संगोपन कसं करता? आपल्याला लहानपणापासूनच नाद आहे खिलारचा. बरं. त्यामुळं खिलारचं संगोपन नोकरी बघत खिलारचं संगोपन करतो. काय फायदा सांगू शकाल? फायदा म्हणजे त्याला बघणे किंवा त्याच्या हातात त्या अंगावर हात फिरवणे ह्यात सगळंच समाधान आहे. दिवसाचा जी स्ट्रेस येतो ती संपतं त्याच्यावर आल्यानंतर निवांत वाटतंय. हो. बरं. मग तेच म्हणजे विकत घेता येत नाही भविष्यातली ती चवीची गोष्ट आहे. हां, एवढी चवीची गोष्ट ती विकत मिळत बी नाही. ती बरं. विकत घेणार असेल तर त्याला ती मिळत नाही. आता किती ते काय तुमच्याकडं? आता एकच फक्त सध्याच्याला आहे. हां. आता त्याला एखादी दुसरी बघावं म्हणूनच गेलतो उमदीला. बरं. तिथं काय भेटले नाही, पण आता इथं बघितले, पण इथं पास आहे. बघू आता नंतर विचार करून सांगू म्हणलं. त्या गया माझावर आल्यावर तुमच्या सल्ला कोणाचा घेताय किंवा मार्गदर्शन? आता तुमचाच घ्यायचा आहे, मळगे साहेबांचा सल्ला घ्यायचा आहे. आता विचारून बी ठेवलंय. बरं.